तर चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे मास्टर बेडरूम मधली वायरिंग. तर ती तुम्ही ऐकून घ्या ना, ऐकलेली माहिती शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा आता मी काय सांगतोय ते. तर हे बघा आपलं हे जे आहे हे मेनचं सर्किट आहे. तर हे बघू शकता तुम्ही. मेनच्या सर्किट मध्ये कधी पण मित्रांनो आपली जी मेनचं सर्किट असतं त्या सर्किट मध्ये आपण सप्लायसाठी पॉवरचा सप्लायसाठी दीडचा रेड रेड घेतो. दीडचा रेड घेतो मित्रांनो. बाकी आपण फोर स्क्वेअरमेंटचा फेज न्यूट्रल अर्थिंग घेतो. तर बघू शकता मित्रांनो, बाकी म्हणायला गेलं तर हे सर्किट आहे दीडचं सर्किट आपण टीव्ही पॉईंट साठी दिलेलं आहे मित्रांनो. बघू शकता हे टीव्ही पॉईंट साठी दिलेलं सर्किट आणि ह्या बाकीच्या तर पॉईंटच्या वायरी आहे. आणि टू वे साठी आपण पॉईंट टू वे साठी देतो वायर. तर ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा, तर टू वे साठी आपण काय काय केलंय. टू वे साठी आपण एक वायर टाकलेली आहे बघा. टू वे साठी म्हणजे दोन्ही बाजूनी कनेक्ट होण्यासाठी आपण हे दिलेलं सर्किट आहे. तर हे बघू शकता टू वे ला आपण चालवण्यासाठी एक त्याला टर्मिनल साठी खालच्या टर्मिनल साठी आपण काय दिलंय एक दीडचा सप्लाय दिलेला आहे. जेणेकरून तो सप्लाय ऑन ऑफ म्हणजे जेणेकरून तो ऑन ऑफ होऊ शकेल त्यासाठी आपण दीडचा सप्लाय दिलाय. बाकीचं म्हणलं तर आपण त्या 12 मॉडेल मधनं आपण ह्या 2 मॉडेल मध्ये टाकलेलं. तर बघा मित्रांनो, ह्या 2 मॉडेल मध्ये टाकलेलं आहे. जो हे बघू शकता मग त्या 12 मॉडेल मधनं ह्या 2 मॉडेल मध्ये टाकलेलं आहे. बाकी म्हणायचं तुम्हाला झालं तर हे टीव्हीचा सप्लाय आहे. तो पण आपण 12 मॉडेल मधनं नेलाय. तो 12 मॉडेल मधनं नेला, पण तो कसा नेला मित्रांनो, ह्या बघू शकता तो वरचा जो पॉइंट आहे फॅन पॉइंट, त्या फॅन पॉइंटला आपण दिलेला आहे तो सप्लाय मित्रांनो. बघू शकता तो म्हणजे हा सप्लाय आपला, हा जो सप्लाय आहे हा दीडचा सर्किट आहे फेज न्यूट्रल अर्थिंग. हे डायरेक्ट आपण इथनं उचलले मित्रांनो आणि त्या 12 मॉडेलला टाकली. हे बघू शकता तुम्ही, ह्या 12 मॉडेलला टाकलेली आहे. हे बघा दीडचा सप्लाय मध्ये आपण काय करतो, रेड ब्लॅक ही दीडची 1ची अर्थिंग. बघू शकता मित्रांनो. बाकी म्हणायला गेलं तर 4च्या सप्लायचं पण सेम राहतं. 4च्या सप्लायला आपण फेज न्यूट्रल ही 4ची वापरतो आणि जी आपली अर्थिंग असती ती आपण 2.5ची वापरतो, म्हणजे 2.5ची अर्थिंग वापरतो. अजून काय म्हणायचं झालं तर बोर्डचं जी साईज म्हणजे जी हाईट आहे ती बघा मित्रांनो, आपली जी हाईट आहे ती 2.5 फूट आहे. बघू शकता खालच्या पासून वरच्या ह्याच्यापर्यंत ते 2.5 फूट आहे. बघू शकता तिथं पण बघा मित्रांनो 2.5 फूट आहे. पण जो आपला टू वेचा बोर्ड आहे तो आपला 4.5 फूटवर आहे. तर बघू शकता 3.5-4 फूटवर आहे तो. बाकीचं म्हणलं तर मित्रांनो कोणती पण वायर घ्या, पण हे बघा मी अजून सांगतो मित्रांनो हे बघा आपलं जे 1च्या सर्किट साठी आपण म्हणजे पॉइंट साठी आपण कुठल्या वायर वापरतो. पॉइंट साठी आपण कुठली पण कोडिंग चालते मित्रांनो, पण पॉइंट साठी एकच वायर वापरा, म्हणजे कलर कोड नुसार एक वायर वापरा, जेणेकरून पुढच्या मेंटेनन्स वाल्यांना काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. बाकीचं म्हणलं तर आपण 4चं सर्किट का घेतलंय, कारण की ते एसी साठी आहे. एसी साठी आपण 4चं सर्किट घेतो, पण नॉर्मल आपण घरामध्ये कुठला एसी लावत असेल, गिझर पॉईंट घेत असेल आणि कुठला पण पॉईंट घेत असेल तर जास्त करून 2.5चं सर्किट वापरलं जातं. पण मित्रांनो हे बिल्डिंग लाईन असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला 4चं सर्किट वापरलंय आपण, की एसी गिझर ह्याच्यासाठी आपण 4चं सर्किट वापरलंय. आणि वॉशिंग मशीन साठी आपण मित्रांनो 2.5चं सर्किट वापरतो. तर हे मित्रांनो आपलं मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूम मध्ये आपण काय केलंय, जे 4चं सर्किट आहे तर 4च्या सर्किट मध्ये आपण काय केलं, एक अर्थिंग ही 2.5ची वापरली, बाकीचं 4ची येल्लो आणि 4ची ग्रीन वापरली मित्रांनो. बाकीचं म्हणायचं झालं तर दीडच्या सर्किट मध्ये आपण काय केलं, की 1.5ची आपण रेड वापरली, ब्लॅक वापरली, बाकीची 1ची अर्थिंग वापरली. तुम्ही पण असंच करा मित्रांनो. आणि अजून काय म्हणायचं झालं तर फॅन साठी आपण कधी पण पिवळी वायर वापरतो बिल्डिंग लाईन मध्ये. तर काही ठिकाणी आपण घरी कुठली पण वायर चालते, फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे इलेक्ट्रिशियन लोकांना. तर बाकी म्हणलं तर बघा मित्रांनो, जो बोर्ड असतो तो कधी पण लक्षात ठेवा, ज्या कारणाने आपल्या बोर्डची जी हाईट असते ती हाईट कधी पण आपल्या
आपल्याला युज करता येईल अशी ठेवा, जेणेकरून काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आणि बोर्ड मधली जेवढी पण घाण दिसते तर ती घाण क्लीन करा, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे मेंटेनन्सच्या वेळेस. तर बघा मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवीन नवीन टिप्स आणणार आहे इलेक्ट्रिशियनसाठी. तर असेच आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टेक केअर मित्रांनो.